सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। संपूर्ण भारतामध्ये आपण सगळे केंद्र शासनाच्या वतीने कॉरिडॉर करतात। आपण आता जेजुरीला आलेलो आहोत। जेजुरीचा त्या काही विचार करणार नाही। आज एक वेगळा कार्यक्रम होता। केंद्र सरकारच्या माध्यमातून किसान समृद्धी योजनेचा जो काही किसान सन्मान निधी योजना जी आहे ती दर वर्षाला केंद्र सरकारच्या माध्यमातून, मोदी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट 6000 रुपये जमा होतात। त्याचा आज बारामतीतल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये तो कार्यक्रम होता। देशात जवळजवळ 900 ठिकाणी तो कार्यक्रम होता। त्या ठिकाणी त्याचा भाग म्हणून मी आज बारामतीच्या कार्यक्रमाला आलो। जाताना आज खरं तर आमच्या सगळ्या महाराष्ट्राचं आमचं कुलदैवत आहे, खंडोबाच्या चरणी नतमस्तक व्हायला आलो। त्यामुळे मार्तंड देवस्थान जेजुरीचं आज या ठिकाणी दर्शनाच्या निमित्ताने मी सगळे आमची मंडळी भेटलेत, तर तो योग आहे। मी नेहमी इथं येतो। खरं तर आपल्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचं हे एक श्रद्धास्थान आहे, जिथे आपल्याला कधी यायला मनापासून आनंद वाटतो, समाधान वाटतं। तेच माझं आजची भावना आहे की खूप दिवसांनी मी आलोय, त्यामुळे आज दर्शन घेतलं आणि देवाला आज खरं तर अभिषेक होता, सगळं पूजा होती, ती विधिवत पूजा केली। पुरंदर विमानतळ हे बघा, पुरंदर विमानतळाचा विषय असा आहे की खरं तर पुरंदरचं विमानतळाची आवश्यकता आहे, एकता आहे, परंतु महाराष्ट्र सरकार म्हणून माननीय देवेंद्रजी असतील, त्यांचे सगळे सहकारी म्हणून माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी असा निर्णय नक्की घेतला की पुरंदरचं विमानतळ तर भूसंपादन देशात कुठेही जर तुम्हाला विमानतळ करायचं असेल तर ती जागा ही राज्य सरकारने द्यावी लागते। त्यामुळे राज्य सरकार भूसंपादन करेल, पुढची कारवाई मग काय करायचं तो पुढचा विषय। पण या सगळ्या याच्यामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला। देवेंद्रजींनी 10 वेळा हेही सांगितलं की कुठल्याही भूमिपुत्रावरती अन्याय होऊ देणार नाही, त्या ठिकाणचं भूसंपादन करताना जनतेला विश्वासात घेतलं जाईल, शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जाईल आणि आज सर्वांना सोबत घेऊन प्रकल्प पुढे नेण्यात येईल अशी भूमिका आहे। शेतकरी म्हणतात की प्रशासन कुठल्याही पद्धतीने आमच्या सोबत संपर्क साधत नाही, त्याचा समन्वय लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे आणि निश्चितपणे आमचे सगळे लोकप्रतिनिधी, आता उदाहरणार्थ आमचे संजयजी जगताप आहेत, तिथे अशोक भाऊ टेकवडे आहेत, आमचे या भागातले आमचे समजा आमदार आहेत, ही सगळी मंडळी निश्चितपणे मला असं वाटतं की नागरिकांशी, शेतकऱ्यांशी संवाद साधतील, समन्वय साधतील आणि सरकार म्हणून मला असं वाटतं की कोणावरही अन्याय होणार नाही, प्रत्येकाला न्याय दिला जाईल, ही भूमिका सरकारची, मला त्याच्यावरती विश्वास वाटतो। थँक्यू।